आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळ्या अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस ठरला आहे। महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। बारामती जी त्यांची कर्मभूमी होती तिथेच काळाने त्यांच्यावर घाला घातला। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत नक्की काय घडले आज सकाळी, कसा झाला हा दुर्दैवी अपघात, पहा आमचा हा सविस्तर रिपोर्ट। दिनांक 28 जानेवारी 2026, वार बुधवार, सकाळचे 8 वाजले होते। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका खासगी चार्टर्ड विमानाने उड्डाण केले। या विमानात होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक, एक मदतनीस आणि 2 वैमानिक। अजितदादांचा आजचा दौरा बारामतीसाठी नियोजित होता। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये 4 महत्त्वाच्या सभांना ते संबोधित करणार होते। नेहमीप्रमाणेच आपल्या धडाकेबाज शैलीत दिवसाची सुरुवात करण्यासाठी ते सज्ज होते। मात्र नियतीने काही वेगळेच ठरवले होते। हवेत झेपावले आणि साधारण पाऊण तासाच्या प्रवासानंतर सकाळी 8:45 सुमारास ते बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचले। बारामती हे पवार कुटुंबियांचे होम ग्राउंड। इथला कोपरानकोपरा अजितदादांना माहीत होता। मात्र आज लँडिंगच्या वेळी काहीतरी बिघडले। प्राथमिक माहितीनुसार वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंग प्रयत्न केला। विमान धावपट्टीवर उतरत असतानाच त्याचा ताबा सुटला। धावपट्टीवरून घसरत जाऊन हे विमान बाजूच्या मोकळ्या जागेत आदळले। गावातील व्यक्ती, आम्ही शेतात काम करत होतो। अचानक वरून एक विमान जोरात खाली येताना दिसलं। त्याचा आवाज विचित्र होता। ते सरळ धावपट्टीवर न उतरता बाजूला कलंडलं आणि एक मोठा स्फोट झाला। आगीचे लोळ इतके भयंकर होते की आम्ही जवळ जायचा प्रयत्न केला, पण उष्णता खूप होती। काही क्षणांतच सगळं संपलं होतं। स्थानिक गावकरी आणि विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले। अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता। विमानाने पेट घेतल्यामुळे त्यातील सर्व 5 प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। यात अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि 2 वैमानिक यांचा समावेश आहे। बारामतीच्या मातीत ज्यांनी राजकारण रुजवलं, वाढवलं, त्याच मातीत त्यांचा हा अखेरचा प्रवास ठरला। तर अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पॉवर हाऊस। स्पष्ट वक्तेपणा, कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावरील पकड ही त्यांची ओळख होती। पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करणारे अजितदादा कार्यकर्त्यांसाठी नेहमीच उपलब्ध असायचे। 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या अजित पवारांनी सहकार, कृषी आणि जलसंपदा विभागात भरीव काम केले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा जबाबदारी सांभाळली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि सत्तेत सहभागी होऊन राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला। बारामतीमध्ये त्यांचे वर्चस्व असे होते की दादांनी ठरवलं तर विषय संपला असे मानले जायचे। आज त्याच बारामतीच्या आकाशात त्यांच्या आयुष्याचा सूर्य मावळला आहे। 66व्या वर्षी त्यांच्या अशा अचानक जाण्याने राज्याच्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच दिल्लीपासून गल्लीपर्यंत शोककळा पसरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अजित पवारांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे। त्यांनी म्हटले आहे की अजित पवार हे जनसामान्यांशी जोडलेले नेते होते। त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा धक्का बसला आहे। मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासाठी हा कौटुंबिक आघात तर आहेच, पण राजकीय दृष्ट्याही हा एक मोठा धक्का आहे। सध्या अजितदादांचे पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे। तिथे हजारो कार्यकर्ते जमले आहेत। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत। कुणाचाही या बातमीवर विश्वास बसत नाहीये। जो माणूस कालपर्यंत राज्याच्या विकासाच्या गप्पा मारत होता, बैठका घेत होता, तो आज आपल्यात नाही, हे सत्य पचवणे कठीण जात आहे। हे विमान तांत्रिक बिघाडामुळे पडले की यामागे अन्य काही कारण होते हे तपासानंतरच स्पष्ट होईल। मात्र आता चर्चा व्यर्थ आहे, कारण महाराष्ट्राने एक कर्तबगार नेता गमावला आहे। अजित पवार म्हणजे एक वादळ, कधी शांत तर कधी आक्रमक, पण या वादळाचा अंत असा होईल असे कुणालाही वाटले नव्हते। दादा हे फक्त नाव नाही, तर ती कार्यकर्त्यांसाठी एक भावना होती। आज ती भावना पोरकी झाली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत आता तो करारी आवाज पुन्हा घुमणार नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवणारी ती नजर आता दिसणार नाही। अँकर स्टुडिओमध्ये वाता शेवटचा भाग। अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। त्यांचे काम, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांची दादागिरी सकारात्मक अर्थाने महाराष्ट्र कधीच विसरणार नाही।